कामरगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे नाफेड खरेदी केंद्रावर सध्या गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय। शासनाने खरेदीची वेळ सकाळी 10 ते निश्चित केली असताना केंद्रावर पहाटे 5 ते 10 या वेळेतच व्यापाऱ्यांचा माल मोजला जात असल्याचे उघड झाले आहे। यासाठी प्रति क्विंटल 200 ते 250 रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचा आरोप आहे। दरम्यान शनिवारी सकाळी शेतकरी राजेश दिगडे आणि इतर शेतकरी केंद्रावर पोहोचले असता हा प्रकार प्रत्यक्ष पाहायला मिळाला। सकाळी 10 वाजल्यानंतर नोंदणीकृत शेतकऱ्यांना बारदाना संपला किंवा कट्टे नाहीत असे कारण देत परत पाठवले जात असल्याचे त्यांनी सांगितले। याहून गंभीर बाब म्हणजे काही व्यापारी इतरांच्या 7 बाऱ्यांचा वापर करून माल विकत असल्याचा संशय व्यक्त होत आहे। त्यामुळे हा प्रकार केवळ नियमभंग नसून मोठ्या रॅकेटकडे निर्देश करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत। या प्रकरणी जेव्हा शेतकऱ्यांनी केंद्र चालक विद्याधर खाडे यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी उद्धटपणे उत्तर देत तक्रार केली तरी माझे काहीही होणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। या सर्व प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि 7 बाऱ्यांची तपासणी केल्यास संपूर्ण घोटाळा उघड होईल असा दावा करण्यात आलाय। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। मी तूर आणि हरभरा इथं ऑनलाईन केलेला आहे। 5 मार्चला मला मेसेज आले हरभऱ्याचे, पण यानं बारदाना नाही म्हणून मोजणी केली नाही। पण आज मी रोज येत असता इथं बारदाना नाही म्हणून खरेदी पण आज सकाळी आलो असता व्यापाऱ्याची मोजणी चालू होती। आणि किती जम चालू आहे? असं चालू आहे 15 दिवस झाले तरी। तुमचा नंबर कधी लागलाय? माझा नंबर 5 मार्चला लागलेला आहे। 5 मार्च पासून तुमचा का माल अजून घेतला नाही। त्याच्यानंतर कास्तकाराचा कसा मोजला की व्यापाऱ्याने ते ऑनलाईन केले आहे, कास्तकाराच्या जवळल्या त्याच्यावर व्यापारी मोजत आहे, पण नाव कास्तकाराचं येत आहे 7 बाऱ्या।